नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण वारकरी संप्रदायाचा प्राण दिंडी याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ज्ञानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठल या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून टाकणारा सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी। या वारीचा सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर भाग म्हणजे दिंडी होय। एक विशिष्ट ध्येयाने भक्तिभावाने प्रेरित होऊन भगवा ध्वज हाती घेतलेल्या आणि विठ्ठल नामाचा गजर करत पायी जाणाऱ्या भाविकांच्या समूहाला आपण दिंडी म्हणतो। दिंडी मराठी शब्दकोश यानुसार दिंडी म्हणजे केवळ लोकांचा जमाव नसून ती शक्ती, भक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे। पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या एकामागे एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालतात। प्रत्येक दिंडीची रचना अतिशय मनमोहक असते। दिंडीच्या सर्वात पुढे हातात भगवा पताका घेतलेले झेंडेकरी चालतात। त्यांच्या मागे डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि पाण्याचे हांडे घेतलेल्या महिला वारकरी चालतात। त्यांच्या मागे टाळ आणि मृदुंग वाजवणारे टाळकरी असतात। या संपूर्ण दिंडीचे नेतृत्व ज्यांच्या हातात विणा असतो ते विणेकरी करतात। संपूर्ण प्रवासात विणा कधीही खाली ठेवला जात नाही, इतके त्यांचे महत्त्व वारकरी संप्रदायात आहे। दिंडीमध्ये चालताना वय, जात, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो। सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात। रस्त्याने जाताना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची अभंग, गवळणी व भजने गायली जातात। वारीच्या मार्गात होणारे रिंगण सोहळे हे दिंडीची मुख्य आकर्षक असते। यामध्ये गोल रिंगण करून वारकरी टाळकरी आणि मानाचे अश्व धावतात। हा सोहळा पाहताना अंगावर शहारे येतात आणि डोळ्याचे पारणे पिळते। दिंडी ही महाराष्ट्राला सामाजिक समतेचा संदेश देते। वारीच्या कठीण प्रवासात वारकरी दररोज सुमारे 25 किलोमीटर चालतात। वाटेत येणारी गावे या वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांना जेवण व विश्रांतीची सोय करून देतात। आधुनिक काळात धार्मिक दिंडीप्रमाणेच पर्यावरणाचा संदेश देणारी वृक्षदिंडी आणि विचारांचा प्रसार करणारी ग्रंथदिंडी सुद्धा काढली जाते, जे दिंडी या संकल्पनेचे व्यापक स्वरूप दिसते। दिंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा अमूल्य ठेवा आहे। ती माणसाला अहंकार सोडायला शिकवते आणि जीवनात शिस्त आणते। विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली ही दिंडी जेव्हा पंढरपुरात पोहोचते तेव्हा भक्तीचा सागर ओसांडून वाहतो। म्हणूनच दिंडी ही माझी अत्यंत आवडती सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे। आज आपण मराठी निबंध वारकरी संप्रदायाचा प्राण दिंडी याविषयी मराठी निबंध लिहिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।